नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव वाटप शिबिर, विखे पाटील फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम। अकोलेत 51 दिव्यांगांना कृत्रिम पाय कॅलिपर्स मोफत वाटप। विखे पाटील फाउंडेशन दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात आनंद फुलवण्याचे कार्य करत असून त्यांचे योगदान अतुलनीय आहे, असे गौरवोद्गार अगस्ती एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडे यांनी व्यक्त केले। अकोले येथील अगस्ती विद्यालयात केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, अल्मिको, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, विकास वाकचौरे, भाजपा मंडल अध्यक्ष राहुल देशमुख, बाळासाहेब सावंत, मुख्याध्यापक मंगेश खांबेकर, नगरसेवक नवनाथ शेटे, प्रहार दिव्यांग सेलचे अमर मुरुमकर, सुनील चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। श्री नाईकवाडी म्हणाले की राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी सांगितले की राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातूनही सुजयदादा यांच्या प्रयत्नातून वयोवृद्धांना मोफत साहित्य वाटप करण्यात आले होते। या शिबिरात दिव्यांगांना कृत्रिम पाय, कॅलिपर्स, बूट यांचे मोजमाप घेऊन जागेवरच वाटप करण्यात आले। एकूण 95 लाभार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून त्यापैकी 51 लाभार्थ्यांना जागेवरच साहित्य मिळाले। हाताच्या कृत्रिम अवयवांच्या लाभार्थ्यांना नगर येथे साहित्य देण्यात येणार आहे। तसेच युनिक कार्ड नसलेल्या दिव्यांगांसाठी नगर येथे जाण्या-येण्याची व्यवस्था फाउंडेशनकडून करण्यात येणार आहे। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाजपा जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले, तर आभार निखिल जगताप यांनी मानले। शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुजित क्षीरसागर, भगवान शिंदे, सुयोग तोरकडी, प्रणव डाळीकर, राहुल भोसले, सतीश राठोड यांनी विशेष मेहनत घेतली। वृत्तसंकलन विभाग, सुराज्य मराठी, अकोले। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।